चिंग गोगटे म्हणून एक अभ्यासक होते. त्या चिंग गोगटेंनी या किल्ल्यांचा अभ्यास 1896ला त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं किल्ल्यांवरचं. म्हणजे त्यांनी अभ्यास खरं तर तो साधारण असा 1860-70च्या सुमारासच सुरू केला असावा. ते इंग्रजांकडे रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि या चिंग गोगट्यांनी बरेचसे किल्ले फिरून बघितले की ज्यावेळी किल्ल्यांपर्यंत पायथ्याला जायला साधनही नव्हती अशा ठिकाणी जाऊन त्यांनी किल्ले पाहिले, ब्रिटिशांच्या गॅझेटियरचा अभ्यास केला आणि ते सगळ्यांवर एक मराठीमध्ये पहिलं पुस्तक त्यांनी काढलं 1896ला. आपण आद्य दुर्ग अभ्यासक म्हणजे गोनी दांडेकर यांच्या मागे जातच नाही कधी, पण गोनी दांडेकरांच्या आधी 40-45 वर्षापूर्वी या चिंग गोगट्यांनी अभ्यास करून ठेवलेला आहे आणि त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झाली त्यावेळी. 1896ला एक झालं आणि 1905ला एक पुस्तक प्रकाशित झालं. गोगटेंच्या या 1896 साली पब्लिश झालेल्या पुस्तकाला इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हणजे त्यावेळी डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी होती, या डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटीनी त्यावेळी त्यांना 250 रुपयाचं प्राईज दिलेलं होतं त्यांच्या पुस्तकाला. म्हणजे ज्यावेळी सोनं 16 रुपये तोळा होतं, या काळात 250 रुपये प्राईज दिलं म्हणजे केवढी मोठी रक्कम दिली होती बघा त्यांना इंग्रजांनी. त्याच्यानंतर 1905ला जेव्हा त्यांचं दुसरं पुस्तक आलं त्यालाही परत त्यांना 250 रुपयाचं प्राईज मिळालेलं होतं. तर ही 2 पुस्तकं आज दुर्मिळ आहे, कारण ती पुस्तकं ज्या शुक्रवार पेठेत पुण्यात इंद्रायणी छापखाना म्हणून आहे तिथं छापली गेली, तो छापखानाही गायब झाला आहे आता. तो छापखानाही कुठे, त्याचे मालक कुठे आहेत, माणसं कुठे आहेत हेही माहिती नाही. ती जागाही दुसऱ्या कोणाला तरी विकली गेली आहे. 50 वर्षापूर्वीच तो छापखाना बंद पडला. दुर्दैव हे की गोगट्यांचे वंशज कुठे आहेत, काय आहेत, काहीच माहिती नाही. मी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. एक 10 वर्षापूर्वी मी गोगट्यांवरती एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये बऱ्याच गोष्टी मला घालायच्या होत्या म्हणून त्यांचे वंशज कुठे त्याचा शोध घेतला. गोगटे कुलवृत्तांतांच्या लोकांना भेटलो तर ते म्हणाले आम्हाला या गोगट्यांचीच माहिती नाही आहे, तुमच्याकडनं मिळाली तीच नवीन आहे म्हणाले. त्यामुळे काहीच माहिती मला त्यांची मिळाली नाही, हे दुर्दैव आहे. पण त्यांनी 3रं पुस्तक लिहायला घेतलेलं होतं. त्यांनी जवळजवळ 200 किल्ल्यांची माहिती दिली होती आणि पुढच्या काही किल्ल्यांवरचं पुस्तक घेतलं होतं लिहायला, पण त्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे ते पुस्तक किंवा त्याचं हस्तलिखित कुठे गेलं काहीच कळायला आपल्याला मार्ग नाही आहे. पण माझ्या दृष्टिकोनातनं म्हणजे चिंग गोगटे हे माझे आद्यदुर्ग अभ्यासक आहेत असं मी म्हणतो. याचा अर्थ असा नाही आहे की मी गोनी दांडेकर किंवा इतर अभ्यासकांना कमी लेखतोय. ते अभ्यासकांचं त्यांचं ते कॉन्ट्रीब्युशन आहेच आहे आणि तेही मान्यच आहे आपल्याला. पण खऱ्या अर्थाने किल्ल्यांची ही सुरुवात ही आजपासून जवळजवळ 130 वर्षापूर्वी ही चिंग गोगट्यांनी केली आणि चिंग गोगट्यांच्या पुस्तकात बरीच दुर्मिळ माहिती आपल्याला आजही मिळते. पण किल्ल्यांपर्यंत जाण्याचे मार्ग वगैरे हे आज आपल्याला ते उपयोगाचे नाही आहेत, कारण आज आपण अगदी गाडीने सिंहगडावरही येतो. असे अनेक रस्ते झालेत की किल्ल्याच्या जवळपासपर्यंत पोचता जातात. पूर्वी तशी परिस्थिती नव्हती. अशा याच्यात त्यांनी ते ट्रेक केले, किल्ले पाहिले, हे कठीण काम होतं. नोकरी करायची अगदी तेच केलं त्यांनी. आणि कारण रेल्वेत नोकरी होते, त्यांनी रिटायरमेंट घेऊन हे सगळं केलं नाही, शेवटपर्यंत ते नोकरीत राहिले तिथे. पण त्यांचं घर कुठे, काय, कशाचीच काही माहिती अजून तरी मिळत नाही आपल्याला. किल्ल्यावर जे अवशेष होते त्या पुस्तकामध्ये ते काय मेन्शन केलं नाही ना. त्यांनी त्यांच्या घराबद्दल वगैरे असं काहीच मेन्शन केलं नाही. त्यांची नोकरी वगैरे काय होती, ते कुठे होते याबद्दल माहिती आहे, पण कुठे राहत होते काय याची काहीच माहिती कोणी. अवशेष दिलेले आहेत ना, भरपूर दिलेले आहे. त्यांची माहिती तर भरपूर दिली आहे. किल्ल्यांवरती तोफा किती होत्या, बंदुका किती होत्या, माणसं काही किल्ल्यांवर होती त्या काळात ती किती होती याचेही उल्लेख त्यांनी केलेले आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये. पुस्तक आता इतिहास संशोधन मंडळामध्ये असेल नाही. आपण काय करतोय ते पुस्तकाची PDF करतोय आणि ते PDF करून आपण सगळ्यांना देऊन टाकू. आपण सगळेजणांना वाचायला मिळेल ती. तर ते PDF करायला मी देईन आमच्या एका मित्राला. त्याचे कारण कॉपीराईट वगैरे तसे काही नाही आहेत, त्यामुळे आपण PDF घेऊन ती सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ते श्रद्धांजली. हो, ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल त्यांना. करू ना आपण, देऊ त्यांना. मग काय, हो, एवढ्या वर्षापूर्वी हा दृष्टिकोन यावा त्यांना की जो आजही येत नाही. आज फक्त जय भवानी जय शिवाजी म्हटलं जातं, तो दृष्टिकोन आजही लोकांमध्ये नाही येत. कल्याण दरवाजाबद्दल बोलायचं झालं तर हा कल्याण दरवाजातला हा मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक शिलालेख दिसेल बघा, दिसतोय का सगळ्यांना तो? त्या शिलालेखामध्ये तुम्हाला पण वाचता येईल, मी वाचून दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. श्री शालिवाहन शके लिहिलंय बघा 1672 आणि पुढे 1672 कारकी असं लिहिलंय. 3च अक्षर आहेत, कारकी, आणि खालती द लिहिलंय, कारकीर्द. श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान, शेवटचं काय प्रधान, हो पंडित प्रधान
दिसतंय, समजतंय का? साधारण अंदाज लावता येईल काय आहे ते? बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवा. नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये या किल्ल्याची दुरुस्ती झाली असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी नव्याने बांधला असं काही म्हटलेलं नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे हा किल्ला आधीपासूनच होता आणि तो किल्ल्याची दरवाजा आधीपासूनच होता आणि त्याची वेळोवेळी डागडुजी झाली आहे हे सुद्धा आपल्याला या शिलालेखावरनं स्पष्ट कळतं. खालती दुसरा एक कल्याण दरवाजा आहे हा आणि त्याच्या खाली अजून एक तिसरा होता, पण त्याचे आता काहीच अवशेष आपल्याला दिसत नाही. त्यामुळे अजूनही डाऊट आहे की तो तिसरा होता का नव्हता ते. पण आज तरी हे आपल्याला 2 दरवाजे चांगले दिसतात. या दरवाजाच्या आतल्या बाजूला त्या सैनिकांसाठी अलंगा किंवा देवड्या आपण म्हणू त्याला, त्या केलेल्या दिसत आहेत तिथे. आणि जो मगाशी तो उमरा म्हणत होतो तो तिथे उमरा दिसतोय बघा. त्याला थोडंसं सगळे बाजूला झालात तर तो उमरा आणि तिथनं ती पाणी जायची वाट पण तुम्हाला दिसेल, तिथनं ती केलेली आहे त्या ठिकाणी. आणि लाकडी दरवाजा तर होताच इथे, पण आता तो शिल्लक नाही आहे इथे. आणि हा दरवाजा थोडाफार मराठा काळातल्या दरवाजासारखा दिसतो की खालनं तुम्ही बघितलं तर कुठनंच हा दरवाजा सहजासहजी दिसणार नाही. आणि शत्रू सरळ आला तरीसुद्धा हे 2 बुरुज पुढे आहेत आणि दरवाजा आत गेलेला दिसतोय. त्यामुळे हे साधारणतः मराठा आर्किटेक्चरमध्ये हे सगळं बांधकाम झालं असावं असं एक वाटतं. आपण गोमुखी दरवाजा जसं म्हणतो तसं नाही, अगदी पूर्ण तसं नाही आहे ते. याचं कारण आहे की हा किल्ल्याचा दरवाजा आधीपासून होता. त्या दरवाजा अख्खा पाडून अख्खा बांधला असता तर मग या सगळ्या गोष्टी करणं शक्य झालं असतं. पण तसं शक्य नसल्यामुळे त्यांनी शक्य तेवढा हा बुरुज पुढे काढला की दरवाजा मागे लपेल म्हणून. आणि तो बुरुज थोडासा किल्ल्याचा दरवाजा लपेल अशा पद्धतीने तो बांधून घेतला त्यांनी. पण पूर्णपणे तो जसा गोमुखी म्हणतात तसा नाही आपल्याला दिसत तो. गणपती पण आहे. हां, इथे उजवीकडे हत्ती दिसतोय तुम्हाला. तसाच याही दरवाज्यावर एक हत्ती असेल. इकडच्या या भिंतीवर एक हत्ती आहे बघा, तो तुटला आहे. हा वरती एक हत्ती चांगला आहे इथे. आणि वरच्या जंग्या बघा, बंदुका मारण्याच्या जागा, या सगळ्या जंगांचा रोख हा सगळ्या या वर येणाऱ्या रस्त्यावर तुम्हाला दिसतो. त्यामुळे दरवाजामध्ये मगाशी कोणीतरी विचारलं होतं की दरवाजात शत्रू आला तर काय होईल. एवढ्या सहजासहजी तो दरवाजापर्यंत पोहोचूच शकत नव्हता, कारण वरनं एवढा जोरदार मारा होत असे की दरवाजापर्यंत पोहोचणं सहज शक्य नव्हतं. तानाजी मालुसऱ्यांनी जेव्हा किल्ला घेतला तेव्हा सूर्याजी या दरवाज्यातनं आत आलेले होते. इथनं त्यांनी एंटर केलं आणि तानाजी त्या बाजूनी गडामध्ये आत आला होता आणि मग ते सगळं त्या माळावरती युद्ध झालं वरती. दर्शक हो, आमचे हे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का? आपल्याला ते आवडत असल्यास ते नक्की लाईक करा. लाईक केल्याने हे व्हिडिओज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.